विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक। माणिकराव ठाकरे, नसीम खान, मुझफ्फर हुसैन, दयानंद चोरगे, संध्या सव्वालाखे आणि सिद्धार्थ हत्ती आंबिरे यांची नावं चर्चेत। महाविकास आघाडीतल्या प्रमुख 3 पक्षांसह माकप, सपा आणि शेतकरी कामगार पक्षाची लवकरच एकत्र बैठक। जागा वाटपात घटक पक्षांनाही स्थान देणार असल्याची शरद पवार गटातल्या वरिष्ठ नेत्याची माहिती। मंत्र्यांच्या 36 बंगल्यांसाठी पाण्याचं आणि विजेचं बिल तब्बल 52 कोटींच्या घरात। मार्च 2017 ते 2023 पर्यंतचं बिल थकीत होतं अशी माहिती। मंत्र्यांच्या बंगल्यांचं विजेचं आणि पाण्याच्या बिलाचे 52 कोटींपैकी केवळ 26 कोटी भरले गेले, तर उर्वरित 26 कोटी कंत्राटदाराला दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। देशामध्ये सध्या डाळींचा माफक साठा शिल्लक, त्यात पावसानं ओढ दिल्यामुळे नवीन पेरण्या खोळंबल्या। गव्हासह डाळीही महागण्याची शक्यता। विरुद्ध दिशेनं वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांची विशेष मोहीम। 732 गुन्हे दाखल। वाहतूक नियमांचं पालन करा, पोलिसांचं आवाहन। सातारा शहरातल्या राजवाडा परिसरातील युवकांच्या राड्याचा व्हिडिओ व्हायरल। पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करा, बँकेवर प्रशासक नेमा या मागणीसाठी चाबूक मोर्चा। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात मोर्चा। अमरावतीच्या मंगरुळ चव्हाळामध्ये 40 वर्षीय महिलेची शेअर्स खरेदी विक्री व्यवहारामध्ये तब्बल 74 लाखांची फसवणूक। गंडा घालणाऱ्या 9 जणांच्या टोळीला अटक। गुहागर किनारपट्टीवर फिरायला येणाऱ्या पर्यटकांचं जीव घेणं साहस। अतिउत्साही पर्यटकांकडनं निसरड्या झालेल्या जेटीवर जीव धोक्यात घालून फोटो काढण्याचा अट्टहास। विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आढळला मृत व्हेल मासा। माशाची लांबी जवळपास 80 ते 100 फूट, तर रुंदी 4 फूट। या माशाला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।